Christmas League 2026 powered by Relation, creating private limited, accelerating growth. Woody's partner Malpani back and light. सभी का तहे दिल से स्वागत। पहली गेंद पे एक सिंगल रन के साथ इस मैच की शुरुआत। सिंगल रन के साथ इस मैच की शुरुआत। बैटिंग के लिए स्वानंद। पहली गेंद स्वानंद समझ नहीं पाए और यहाँ पे एक सिंगल रन यहाँ पे पूरा करते राजिल बैनर के अंदर चले जाते गेंद को ढूंढने के चक्कर में, लेकिन गेंद है कि गुम हो गई है। ढूंढो रे साजना। राजिल गेंद के पीछे भागते हुए। स्कोर बोर्ड पे अब तक बने 2 रन। डिक्लेयर की कुछ रन यहाँ पे आते हुए। हेलो, इस बार हवा में गेंद और यहाँ पे क्या छूटा है। यहाँ पे 3 रन। स्कोर बोर्ड पे बने 3 रन। साहिल माधवकर बॅटिंग साठी मैदानामध्ये। स्वानंद बेंद्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला। गोलंदाजी मार्कवर मयूर गोसावी। मयूरचा हा चेंडू परत एकदा फटका चांगला खेळला आणि ते सिंगल रन पूर्ण होईल। 4 धावा 4 चेंडू मध्ये आतापर्यंत पूर्ण होत आहेत। स्ट्रायकर टीम आणि ते आउट। बॅटर आउट। रन आउटच्या रूपाने बॅटर आउट। पहली विकेट, पहिला झटका टीम एफिझॉन स्ट्रायकर टीमला। पहिला झटका, पहिला धक्का। नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल। नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल। 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, 1 विकेट मात्र इथे गमावली गेली। प्रतीक शर्मा नए बल्लेबाज मैदान में आए। नॉन स्ट्राइकिंग एंड पर होगी प्रतीक। मयूर गोसावी परत एकदा गोलंदाजी मार्कवर। फक्त 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये मयूरने खर्च केला। रिक्त धाव देखील एक आली। उसळता चेंडूचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा इशारा। मयूरसाठी मात्र 1 बाउन्सचा इशारा मात्र इथे कळवला गेलाय आणि ते हा चेंडू इथे पाहतो आपण। डॉट बॉल ओव्हरची समाप्ती। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा, 5 रन ऑन स्कोर बोर्ड। मयूरचा शेवटचा चेंडू अगदी अप्रतिम होता। स्लोवर होता, फ्लॅट हेड चेंडू होता, आमंत्रण होतं, पण तिथे साहिलला मात्र तो चेंडू बॅटवरती घेता आला नाही। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा, 5 रन ऑन स्कोर बोर्ड। नो बॉल। पहिला चेंडू इथे मात्र नो बॉल। फायदा मात्र इथे झालाय बॅटरला। प्रतीक शर्मा इथे मात्र जीवनदान मिळेल। प्रतीक शर्मा को मिलता हुआ जीवनदान। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। तुषार पवार गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू मात्र नो बॉल। आणि आता पाहूया नो बॉलचा कितपत फायदा इथे घेतला जाईल। परत चेंडू हवेत, सिंगल रन घेण्याचा प्रयत्न आणि दोघांच्या भांडणात मात्र इथे साहिलचा होतोय लाभ। एक सिंगल रन, 8 रन स्कोर बोर्ड पे पूरे हो चुके हैं। रन 8 रन ऑन स्कोर बोर्ड। व्हाईट बॉल। तुषार पवार एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च करतोय। काफी एक्स्ट्रा रन यहाँ पे खर्च होते हुए। स्कोर बोर्ड पे अब तक बने 9 रन। हा चेंडू इथे तुषारचा अप्रतिम होता। तुषार पवारचं चांगलं कमबॅक, चांगली वापसी म्हणता येईल। प्रतीक शर्मा बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि हा चेंडू परत एकदा
नो बॉल, यावेळेस मात्र नो बॉल. आणि आता परत एकदा फ्री हिट, अभोगा फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू प्रतीक शर्मा साठी फ्री हिट. देखते प्रतीक शर्मा इस गेंद को कर पाते या नहीं सुपर हिट. एक बड़ा हिट की जरूरत है, बड़े हिट की जरूरत होगी. फिर से एक बार व्हाइट बॉल, फिर से एक बार व्हाइट बॉल. आता मला वाटतंय तुषार पवारने डोक्याला हात लावले असतील, करायचं तरी काय, आता चेंडू टाकू तरी कसा टाकू. आणि ते जसा चेंडू स्लॉट मध्ये आला, फटका चांगला खेळला, एक सिंगल रन, सिंगल रन. आणि सिंगल रनासोबत धावफलक पुढे सरकेल 12. 12 रन ऑन स्कोर बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. परत एकदा वेगवान 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 गतीने मात्र बीट केलं. तुम्ही दादा म्हणा, काका म्हणा, मामा म्हणा, जेव्हा आउट असेल तेव्हाच अंपायर आउट देणार. नो मस्का. त्यावेळेस एक सिंगल रन, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तेरा धावा, 13 रन ऑन स्कोर बोर्ड. प्रतीक शर्मा फिर से एक बार बैटिंग के लिए तैयार. स्ट्राइकिंग गेट मध्ये प्रतीक शर्मा बॅटिंग करतात. आणि परत एकदा व्हाईट बॉल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जिओचं सिम कार्ड आलं होतं, टॉक टाइम संपता संपत नव्हता. इथे तुषारचं षटक देखील संपता संपेना. जियो वाला ओवर लेके आए और आखिर में देर हुई लेकिन ओवर खत्म, ओवर समाप्त. 2 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने रन 14, 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आता रोहित डोंगरे, या स्पर्धेतील अनुभवी खेळाडू. काल देखील रोहित डोंगरेने चांगली गोलंदाजी केली होती. पहली गेंद रोहित डोंगरे, इस बार हवा में थी. हो गेंद देखे मिल नहीं रही, भाग रही इधर उधर. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहित डोंगरे परत एकदा राइट अप ओवर द विकेट ने बैकफुट पे जाके गेंद को खेला है सीधे लाइन में, सीधी बात, नो बकवास. गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. 18 रन स्कोर बोर्ड पे पूरे हो चुके, 18 रन. एका बाजूने साहिल तर दुसऱ्या बाजूने प्रतीकला आपण बॅटिंग करताना पाहतोय. साहिल 8 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या, प्रतीक मात्र 5 चेंडूमध्ये 2च धावा. नो बॉल. एक चौकार काय आला, हात थोडासा लगेच तिरका झाला, पंचांनी लगेच नो बॉलचा इशारा कळवलाय. परत समोर शॉट आणि ते चांगला प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि विकेट. प्रतीक शर्मा बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीजे. ज्यावेळेस फिल्डरने थ्रो केला रोहितकडे, कसा अडवायचा हा विचार करत होता, पण चेंडू थांबल्यानंतर रोहितने म्हणला बास, विकेट मिळाली. एक तरी आज मात्र स्टेटसला ठेवण्यासाठी काहीतरी मिळाले. परत एक सिंगल रन, सिंगल रन. नागेश तिथे फार तत्परतेने तिथपर्यंत पोहोचले. नवीन बॅटर मैदानामध्ये जीवन, जीवन भानुसे नवीन बॅटर. पहिला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये तडाखा होता, रनआउटचा चान्स. विकेट किपर परत एकदा इष्ट्यांचा वेध मात्र घेता आला नाही. रणजील प्रयत्न मात्र चांगला केला होता, पण विकेट मात्र मिळाली नाही. 21 धावा. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. शाबाश, प्रोत्साहन दिले लगेच रणजीलला. फुल टॉस. आणि इथे आपण पाहतोय परत एक सिंगल रन, सिंगल रन. चांगला बॅकअप, फक्त एक सिंगल रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन. 3 ओवर के बाद 23. अब गेंदबाजी के लिए नागेश.
नागेश नागेश अंबुलगे नवीन गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. साहिल आणि जीवन ही जोडी मैदानामध्ये. आणि पहिला चेंडू मात्र नागेश यांचा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावा. बरेचसे एक्स्ट्रा रन आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रनांनी बऱ्यापैकी धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळाला. फुल टॉस सजवून दिला, स्वीकार केला, भिरकावून दिला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. साहिल साठी फुल टॉस चेंडू मात्र होता. परत एकदा साहिल साठी हा चेंडू देखील सोप्पा वाटला असेल साहिलला, पण हा फसवा चेंडू होता. नागेश मात्र चेंडूवरती हलक्या हाताने बोट देखील फिरवतायत, चेंडूला स्पिन करतायत, टर्न देतायत. चांगला प्रयत्न आणि ते थ्रो थोडासा उशिराने आला. आणि आता चान्स आहे, एक संधी आहे. आता पूर्ण टीम म्हणत असेल राजील का करायचं तरी काय, ये राजील का क्या करे, एक कोहिनूर हीरा कहाँ छुपाए, जहां पे भी छुपाएगी वहां पे उजाला हो रहा है. नासिक का आशिक राजील. अब इस मैदान में पूरे आशिक हो गए राजील के. यहाँ पे गेंद हवा में गेंद, रन आउट का मौका था. इस बार मयूर चुके वहां पे. एक सिंगल रन, नो बॉल, बस एक नो बॉल. यस, एक खिलाड़ी शायद स्टंप के आगे थे. फील्डिंग रिस्ट्रिक्शन है, तो खिलाड़ी स्टंप के पीछे होने जरूरी है. अंपायर का सही निर्णय और यहाँ पे नो बॉल. स्कोर बोर्ड पे बने हैं 31 रन. एक गेंद अच्छी आई थी, वहां पे भी नो बॉल. फिर से एक बार अच्छा शॉट, फील्डर वहां पे मौजूद है, डायरेक्ट हिट का प्रयास, चूंकि इस बार एक सिंगल रन. कड़क शॉट सामने की तरफ और एक गेंद बॉडी के बाहर. जीवनच्या बॅट मधनं चौकार. नागेश परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा फटका होता, षटकार. This is Africa. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. नवीन गोलंदाज परत एकदा मयूर. मयूरचा पहिला चेंडू साहिल साठी मात्र डॉट बॉल. 17 चेंडू मध्ये 16 धावांवरती साहिल बॅटिंग करतोय, तर 4 चेंडू जीवनने 12 धावा बनवल्या. या धाव फलकाला मात्र त्याने एक वेगळा आकार दिला आणि ते झेल, आणि राजीलने टिपला झेल. राजील, जब आपसे गलती हो रही थी सारे लोग आपको बोल रहे थे, कैच पकड़ने के बाद सिर्फ 2 लोग आपके पास आए. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपण काही चांगलं केलं ना, चांगलं म्हणणारे फक्त 2 असतात, वाईट केले की सगळे अंगावर येतात. यस, परत एकदा हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. आणि पहिल्यांदा बाहेरून टाळ्या नाही वाजल्या बरं का राजील कॅच पकडल्यावर, कारण मगाशी भरपूर टाळ्या वाजवल्या त्यांनी. परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय, एक सिंगल रन. मयूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत 43 धावा, 43 रन. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल, तो गेंदे बाकी इस ओव्हर से. स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार जीवन. त्या जीवनने मात्र एक षटकार एक चौकार खेळला होता मागच्या ओव्हर मध्ये, आणि परत एकदा जीवनच्या बॅट मधनं मोठा फटका होता, पण इथे एक सिंगल रन. जीवन आणि रोहित मध्ये झालेली धडक. रोहितला धडकू नका,
क्योंकि ट्रक की अगर टू व्हीलर की धड़क हो जाए तो ट्रक का कुछ बिगड़ेगा नहीं, टू व्हीलर का कुछ बचेगा नहीं. नाही दोघेही ट्रकच आहेत तसे, त्यामुळे कुणाचं काय बिघडेल सांगता येते, पण धडकूच नका एकमेकाला. 45 रन. 45 स्कोर बोर्ड पे बन चुके. अभी भी आखिरी गेंद बाकी है. 3 विकेट अब तक गवा चुकी है टीम स्ट्रायकर्स. परत एकदा चेंडू हवेत, परत एकदा चेंडू हवेत आणि इथे फक्त एक सिंगल रन. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि परत एकदा चेंडू मात्र रोहितकडे. मला वाटते मगाशी ओव्हर संपल्यानंतर हात दुखत होता, कारण शेवटच्या चेंडूवरती रन आले होते. आणि आता मात्र परत एकदा रोहित तयार आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. थँक्यू डीजे. रोहित डोंगरेच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. परत रोहित यावेळेस मात्र गेला नाही. चेंडू नागेश यांच्याकडे आला. एक सिंगल रन. 47 रन. अजूनही या ओव्हर नंतर एक ओव्हर बाकी, म्हणजे 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. जीवन अनुसे अजून देखील मैदानामध्ये आहे. चांगली बॅटिंग जीवनने आतापर्यंत केली आणि अजून देखील जीवन चांगली बॅटिंग करतोय. नो बॉल, रनआउटचा चान्स. आणि रोहित मला टेस्ट स्टंपच्या पुढे उभे होते. मागे असते तर काहीतरी खळबळ पाहायला मिळाली असती. चुका होत आहेत आणि आता फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. राजेश कुराडे प्रयत्न करतील मोठा फटका खेळायचा. अंजलने मात्र काहीतरी सांगितलंय बॅटरला. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती सिंगल धाव आणि ते रनआउट और एक विकेट. पांच फलंदाज बाद 49. 5 विकेट अब तक गवा चुकी है. अभी 2 विकेट बाकी है और तकरीबन 9 गेंदों का खेल भी बाकी है. जीवन स्ट्राइक की गिरमध्ये असेल. जीवन चेंडू मात्र कव्हर मध्ये खेळला. एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल रन. महेश कसबे नवीन बॅटर मैदानामध्ये. महेश कसबे हा चेंडू आपण पाहतो. इथे मात्र एक सिंगल रन. अनिकेत गायकवाड आहे का? यस, अनिकेत गायकवाड. कवन्न धावा पूर्ण होत आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि ते अजून एक विकेट. आणखी एक बॅटर आउट. थँक्यू डीजे. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. पाहूया निर्णय काय येतोय. चला मॅच चालू करा लवकर, वेळ वाचवा. चला अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आणि इथे पाहूया विकेट कोण आउट होईल हे पाहिलं जाईल.
चला फास्ट खेळा थोडं. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा. रंजील काफी चतुर खिलाड़ी है. विकेट के पीछे फंसा फंसा के नहीं, हंसा हंसा के आउट कर रहे हैं सबको. राजील काफी अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं. इस टूर्नामेंट के अब तक के सबसे फनी विकेट कीपर राजील. विकेट के पीछे आगे आके खेलना चाहते थे. एक सिंगल रन. दूसरे रन का कोई प्रयास नहीं, क्योंकि अब आखिरी विकेट बाकी है. आज गेंदों का खेल बाकी, आखिरी एक विकेट बाकी. स्कोर बोर्ड पे बने 52 रन और यहाँ पे रन लेने का मौका. राजील काफी देर के बाद जागे हैं. 1 रन पूरा हुआ. स्ट्राइक रोटेट हुई. जीवन फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर. एक रन काफी इंपॉर्टेंट है. एक रन से साउथ अफ्रीका को वर्ल्ड कप के बाहर जाते हुए देखा है. अब ये 1 रन कितना नुकसान दे सकता है. वाइट प्लस रन मिला है. अच्छा शॉट. कोई रन नहीं. डॉट बॉल. जीवन भानु से अकेले लड़े मैदान में. एक तरफा अच्छी लड़त दी है जीवन ने. अच्छा शॉट. वहां पे रन लेने का मौका. नहीं रोका वहां पे. फिर से एक बार डॉट बॉल. 54 रन. 54 धावा. धावफलकावरती पूर्ण होत आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नो बॉल. अंपायर का इशारा. नो बॉल. एक्स्ट्रा रन. 55 धावा पूर्ण होतात. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस. चांगला फटका इथे मात्र खेळलाय. पाहूया धाव मिळेल. 4. जीवन उसेचा फायदा होतोय. राजीलच्या हातून मिळालेली एक सिंगल धाव, त्यावरती जीवन स्ट्रायकिंग एंडवर त्यानंतर खेळलेला चौकार. 59 धावा. 59 रन. प्रतिक्रिया स्टिपाडून खेळलेला फटका. रन घेण्याचा प्रयत्न. नाही. कोणती धाव नाही. परत एकदा डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आखरी एक गेंद. 59 धावा बनवल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती पाहूया कितपत धावा बनवल्या जातील. चांगला शॉट आणि षटकार. वा जीवन शेवटपर्यंत थांबला. हिम्मत भी हमेशा बहादुरों का ही साथ देती है. जीवनच्या बॅट मधनं षटकार. 7 ओव्हर 65 धावा. जीतने के लिए बनाने 66. 66 धावांचं टार्गेट. Star Remix. हिल. तुषार पवार समोर साहिल. नॉन स्ट्राइकला शाहरुख अहमद. 66 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू चांगला प्रहार. पहिला चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती चौकार. पवारचा वार. चेंडू सीमा पार. चांगला चेंडू. चांगला सन्मान इथे मात्र दिला. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल. एक थंडर मॅच मध्ये आपण आपली पकड मजबूत करताना चेंडू परत एकदा हवेत आणि ते एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. शाहरुख अहमद फिर से स्ट्राइकिंग वरती बॅटिंग करताना आपण पाहतोय. शाहरुख पहिला चेंडू हवेत खेळला. रन घेण्याचा प्रयत्न. चान्स आणि शाहरुख इथे मात्र रन आउट. तुषारने मात्र जागा सोडलीच नाही. शाहरुख मात्र इथे शाहरुख आउट हो गए हैं. शाहरुख को अभी भी बैटिंग करनी है. रन आउट हो गए शाहरुख.
राजील मात्र विचार करते आतमध्ये जाऊ का नको. फुल टॉस फुल टॉस. थँक्यू डीजे. फुल टॉस. चेंडूवरती एक सिंगल रन. 6 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. 37 चेंडू 60 धावांची गरज. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. परत एकदा फटका चांगला खेळलाय. पाहूया इथे धावा किती मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. केवळ एक सिंगल रन आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा. 36 चेंडू विजयासाठी 59 धावांचं टार्गेट. परत एकदा फटका मात्र चांगला खेळलाय. रन मात्र इथे नाही. चेंडू मात्र परत एकदा डॉट बॉल. निर्धाव. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रतीक शर्मा गोलंदाजी मार्कर आणि चांगला फटका आणि तितकाच चांगला कनेक्शन. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. तुषार पवार. तुषार पवार का वार. गेंद बाउंड्री के बाहर. 11 रन. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. स्कोर बोर्डवरती धावा पूर्ण होत आहेत. 19 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. एक बॅटर आउट. 19. फिर से एक बार डॉट बॉल. गेंदबाज के लिए फिर से एक बार जीवन तैयार होते हुए. इस बार अच्छा शॉट. वहां पे फील्डर मौजूद है. कोई रन नहीं. डॉट बॉल. पवार. परत एकदा चांगला फटका इथे पाहतोय तुषार पवारच्या बॅट मधून.
26 धावा 26 रन. परत एकदा हा चेंडू व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा मात्र इथे खर्च होत आहेत. या अतिरिक्त धावा मात्र धावफलकाला वाढ करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती धावा पूर्ण होत आहेत 27. शेवटचा एक चेंडू शिल्लक. परत एकदा चेंडू हवेत आणि हा कॅच सुटला. कॅच छुटा, रनआउट का मौका था. राजील सोच में डूबे थे. कुणाचा विचार करत होते काय माहिती. व्हॅलेंटाईन डे वीक जवळ आलाय त्यामुळे राजील कुणाचा तरी विचार करत होते आणि तिथे मात्र धाव घेणं विसरून गेले होते. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन. पवार, तुषार पवारच्या बॅटमधनं फटका चांगला खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे राजील बच गए वहां पे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. राजीलला आउट करणं मात्र थोडंसं अवघड होत आहे कारण थ्रो डायरेक्ट राजीलच्या बाजूलाच केला होता. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करून तुषारला आउट करण्याची संधी होती. विशाल गायकवाड गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू हवेत आणि ते परत एकदा राजीलला जीवदान. स्ट्रायकिंग एंडवर ते आल्यावर बॅट घ्यायची होती राजील. वेळ वाया घालवू नका. दम लागला, एवढं पळाल्यावर दम लागणारच ना. पाणीने आता मॅच संपल्यानंतर त्यांना जेवणच द्या डायरेक्ट. येस, मिसळ देऊन टाका त्यांना. मॅच जिंकली तर मिसळ द्या, नाही तर त्यांनाच मिसळावं लागेल कुठेतरी कारण त्यांच्यामुळे शेवटच्या धावा आल्यात. 29 रन. फुल टॉस, चेंडू बॉडीच्या बाहेर, षटकार, 6 धावा. पस्तीस धावा पूर्ण होतात. एक बॅटर आउट. 35. फुल टॉस, नो बॉल आणि एक सिंगल रन. नो बॉल प्लस सिंगल रन. 20 चेंडू 29 धावांची गरज. राजील साठी फ्री हिटचा चेंडू आणि राजीलने परत एकदा हवेत चेंडू खेळलाय. रनआउटचा चान्स नाही. प्रतीक थोडासा उशिराने चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत सिंगल रन. 38 रन. 38 रन ऑन स्कोर बोर्ड. 38. 38 धावा पूर्ण होतात. 19 चेंडू 28 धावांची गरज. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायचे आहेत 28 धावा. परत एकदा रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव आणि ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर 38, येणारे 18 चेंडू 28 धावांची गरज. राजील बरेचसे दमलेत आता पळून पळून. मला ते बॅट आणायला गेले तेव्हाच दमलेत. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त धावलो की दम लागतो, जास्त धावलो की दम लागतो, पण जास्त धावायला पण तुमच्यामध्ये दम लागतो. तो दम दाखवावा लागेल राजीलला. गोलंदाजी मार्कवर चिवन. हो, वेगवान वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. चिवन मानुसे एक तर्फी मात्र किल्ला लढवत आहेत, खिंड लढवत आहेत कारण बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली करतायत जीवन. 38 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. परत एकदा डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. सोळा चेंडू 28 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल राजील साठी. राजील परत एकदा तिसरा चेंडू डॉट बॉल. राजील मला वाटते खूप दमले आणि स्वतःहून बाहेर जात आहेत. रिटायर्ड, आउट.
बरं झालं स्वतःहून लवकर निर्णय घेतला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील नागेश. अनुभवी बॅटर आहेत नागेश मैदानामध्ये दाखल होतात. 15 चेंडू 28 धावांची गरज. 15 गेंदों में जीत के लिए बनाने 28 रन. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे नाही. एका बाजूने अगदी पाहिलं तर तुषार पवार 17 चेंडू 32 धावा बनवल्या. टीमच्या 39 धावा 17 चेंडूमध्ये 32 धावा एकटा तुषारने बनवल्या. तुषार पवार एकतर्फी झुंज मैदानामध्ये देतोय. तुषार पवार यावेळेस फटका चांगला खेळलाय. रन मात्र इथे एक सिंगल रन. सिंगल रनाबरोबर इथे धावफलक पुढे सरकेल. 40 धावा. 13 चेंडू 26 धावा. दुगना मजा, डबल धमाका इस मैच में. 13 गेंदों में 26 रनों की जरूरत. नागेशच्या बॅट बंद, धमाका, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार मारल्यानंतर नागेश यांच्या अंगामध्ये श्रीशांत आला की जडेजा आला तेच लवकर कळालं नाही. 33 धावा तुषारने आतापर्यंत बनवल्या. 5 ओव्हर 46 धावा. आणि बॅटची कट आणि ते विकेट आणि ते बॅटर आउट. सिक्सर लगे तो साहिल मांडवकरने विजयाचा मांडव बांधायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती तुषार सारखा बिनीचा मोहरा गारद केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. विकेट गिरे तो नवीन बॅटर मयूर मैदानामध्ये दाखल होतोय. मयूर गोसावी नवीन फलंदाज मैदानामध्ये. 46 रन, 11 चेंडू 20 धावांची गरज. नागेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर. पहिला चेंडू मयूरच्या बॅटमधून चांगला फटका. एक सिंगल रन घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल आणि सिंगल रनाबरोबर धावफलक पुढे सरकेल. 47. 10 चेंडू 19 धावांची गरज. अजूनही सांगता येत नाही जिंकेल कोण. एका थंडरबॉक्स मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे परत एकदा बॅटची कट. रन मात्र नाही. चेंडू डॉट बॉल. कोणती धाव नाही. 9 चेंडू 19 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 19 धावा विजयाचं समीकरण असेल. टीम स्ट्रायकर्सने मात्र या मॅच वरती चांगलंच निर्माण केलं. सुरुवातीला वाटलं नव्हतं धावफलक इतका मोठा बनेल, पण चांगल्या धावा जमवल्या. नंतर मात्र गोलंदाजी देखील अप्रतिम आतापर्यंत होताना पाहायला मिळते. 8 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा. आखरी 8 गेंदे 19 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. 8 चेंडू 19 धावांची गरज. परत चेंडू मात्र हवेत खेळाय. रनआउटचा चान्स. मिस झाला इथे चान्स आणि एक सिंगल रन. 7 चेंडू 18 धावांची गरज. 48 रन. 7 गेंदों में 18 रन जीत के लिए बनाने हैं मयूर गोसावी. अब जो करना है मयूर को करना है. इस गेंद पे करना होगा. अच्छा शॉट खेलना होगा. रन बनाने होंगे. कितने भी रन आए इस गेंद पे रन आने जरूरी है. चांगला फटका सरळ रेषेमध्ये. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मयूर गोसावीच्या बॅट मधून चौकार. You're a good soldier, choosing your battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. मयूर गोसावीच्या बॅट मधनं आलेला एक सुंदर फटका होता. चौकार आणि इथे मात्र धावफलक पुढे सरकेल. आता 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या. 14 धावा. 52 धावा बनवल्या गेल्या. म्यूजिक थोड़ा वॉल्यूम कम करना प्लीज. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. नागेश ट्रॅकिंग एंडवरती असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
राजेश कुराडे, पहिला चेंडू राजेश कुराडेचा एक सिंगल रन टायर हिटचा प्रयत्न आणि त्याचबरोबर नॉट आउटचा इशारा, एक सिंगल रन. 5 चेंडू 13 धावांची गरज. परत एकदा मयूर गोसावी, ज्याने मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार खेळला होता. मयूर गोसावी, चांगली बॅटिंग मैदानामध्ये आता मयूर गोसावीला करावी लागेल, कारण टीम आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती पोहोचली आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 13 धावा. मयूरच्या बॅटमधनं आणि ते झेल टिपला आणि विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकर मैदानात येऊ पाठवून द्या. Come on, Barbie, let's go party. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आणि पहिला चेंडू रन घेण्याचा प्रयत्न. रन इथे मात्र एक सिंगल धाव. 3 चेंडू बनवायचे 12 धावा. नागेश मैदानामध्ये विजयासाठी लढताना आपण पाहतोय. नागेशला यश मिळेल का राजेश तिथे मात्र वर्चस्व गाजवेल आणि ते नागेशच्या बॅटमधनं सरळ फटका, पण रन नाही. चेंडू डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू 12 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा, हे विजयाचं समीकरण असेल. नागेश स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि ते हा चेंडू डॉट बॉल का सोडून दिला नागेशने हा चेंडू कळालं नाही. चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू बनवायचे आहेत 12 धावा. मॅच मध्ये आता फक्त एक औपचारिकता आणि ते परत एकदा डॉट बॉल. अंपायर इशारा, नो बॉल. शेवटचा एक चेंडू 11 धावांची गरज. स्टंपच्या पुढे मात्र चेंडू अडवला, त्यामुळे पंचांचा नो बॉलचा इशारा. शेवटचा एक चेंडू 11 धावांची गरज. मॅच अजून संपली असं म्हणता येणार नाही. नागेशकडे अजून देखील संधी आहे. एखादा चमत्कार एका टीमला परत एकदा मॅच मध्ये घेऊन येईल. फ्री हिटचा चेंडू, एक चेंडू आणि 11 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू फटका खेळला आणि ते झेल टिपला आणि त्याचबरोबर मॅच संपली आहे. नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं, अरे आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं. यारो यही है वादा के वादे पे अपने मिट जाऊं. मेरे जीने का ढंग है, और मेरा अपना अपना बस एक रंग है. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. So 1, 2, 3, 4. Break it down. मेरा ही जलवा. Break it down. Yeah, जलवा. मैन ऑफ द मैच, इस मैच के मैन ऑफ द मैच है साहिल मांडवकर. या मैचचा हिरो, या मैचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच साहिल मांडवकर. आजा तुझे बतला दूं कि ये प्लेयर ऑफ द मैच साहिल मांडवकर. पुलिस पार्टनर मालपानी बेक एंड लाइट की तरफ से गिफ्ट हैम्पर और उसके साथ स्पेशल ग्रुप बेक की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए यहाँ पे साहिल मांडव को सम्मानित किया जाएगा.
साहिल मांडवकर इस मैच के हीरो, इस मैच के मैन ऑफ द मैच। जलवा 1 2 3 4 यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या तेरा ही जलवा।